जिल्ह्यातील राळेगावमधून आता एक धक्कादायक बातमी। गेल्या 6 महिन्यात आदिवासी समाजातील तब्बल 34 मुली बेपत्ता झाल्याची माहिती पुढे आली आहे। या प्रकरणात मानवी तस्करीचा संशय व्यक्त केला जातोय। भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी या प्रकरणासंदर्भात गंभीर आरोप करत एक मुलगी आणि तिच्या प्रियकरामधील ऑडिओ क्लिप हाती लागल्याचा दावा केलाय। याच्यामध्ये एक जो मजर कुरेशी जो मुख्य आहे त्याला पोलिसांनी काल चौकशी कामी ताब्यात घेतलं। दुर्दैवाने पोलिसांमधल्या एका अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याने त्याला सोडण्याचं महापाप केलं, परंतु लगेच मग तो पांढरकवड्यातून तेलंगणा इथे पळून जात असताना पुन्हा त्याला सायंकाळपर्यंत अटक करण्यात आली। परंतु जर पोलीस प्रशासनातले काही कर्मचारी अधिकारी अशा पद्धतीने या आरोपींना सहकार्य करत असेल तर 100% ही गंभीर बाब आहे आणि याच्यासाठी आम्ही त्यांच्या त्या अधिकाऱ्याची तक्रार पण केली आहे आणि 100% त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्हाला शब्द दिला आहे। ऑडिओ क्लिप अशा स्वरूपाची प्रसारित झालेली होती। ती ऑडिओ क्लिप पोलिसांपर्यंत मिळाली। त्याच्यामध्ये जेवढ्या आरोपींचं नाव आहे, त्यात महिला आरोपी असतील किंवा पुरुष असतील, त्या सर्वांना पोलीस स्टेशनला बोलून राळेगाव पोलीस स्टेशनला आपण सखोल चौकशी केलेली आहे आणि आतूनही ती करीत आहोत। याच्यामध्ये जेवढ्या आरोपी, त्यात 2 प्रकारचे गुन्हेगारांच्या टोळ्या दिसल्या। एक महिला आहेत आणि एक दुसरे पुरुषांचे आहेत, यांचे अलग आहेत। परंतु हे गुन्ह्याचं प्रकार म्हणजे असं आहे की मुलींना भरीस घालून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी लग्न लावून देणं आणि लग्नात त्याच्यासाठी पैसे कमवणं आणि ह्या मुली 15-20 दिवसांनी परत माघारी आल्यानंतर पुन्हा सासरी न जाणं। या संदर्भात एक मुलगी आणि एका अज्ञात व्यक्तीची ऑडिओ क्लिप व्हायरल देखील झाली आहे। मात्र एनडीटीव्ही मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाहीये। समजलं का? पोरीचं काम घेऊन चालली म्हणतो तो पुण्याले। अच्छा एकटीच? एकटीने तर काल 10 जणांना नेणार आहे। शुभम मामा चालला संग। शिवम मामा कोण? पोरी काढणारा। अच्छा, कुठच्या आपल्याच गावातला आहे, हे इकडे राहते फुकटनगर मध्ये। अच्छा ते कल्याणी आत्या करते वाटतं ते काम। हो। सोडलं का? नाही बाबा, मला आपल्याच गावात दिसते घरापाशी। मोबाईल वर काम करत असते याईनी। अच्छा, असं आहे का? तिचे काम तिले जेल झालती ना या कामासाठी, हा तर म्हणून ते फक्त मोबाईल वर करते, जात नाही कुठं। आता जर तिचं नील झालं ते तर जाते मग। अच्छा, तिचा नवरा? बाबा, कल्याणी आत्याचंही लग्न दिलं तर करून कल्याणी आत्या निघाली होती ना। मजर कुरेशी? हो, त्यानंच दिलं। हो का? खतरनाक काम आहे। तो भी करते का काम तसे? कोण? मजर कुरेशी? नाही हो, ते मजरही करते। मला वाटलं नाही। पैसा किती भेटते मग, पण बदलवायला लागते। तुला काय वाटतं चांगलं काम आहे? नाही, मला चांगलं नाही वाटत बा। सांगत हा, पैसा भेटते पण बदलवायला लागते। अच्छा हम्म। 3-4 आहे का फक्त, म्हणजे पोरी विकते काढते? बाप रे, फक्त 3-4? हा। रॉकेट आहे यांचं। बाप रे, तुला काय लय माहिती? जण आहे या कामात। बाप रे। आता पूनम आत्या आहे, बापरे किती सारे जण आहे, सांगूच नको। मेन कोण आहे मग समजा? याच्यात मेन कोणीच नाही, सगळेच जण मेन आहे काम लावणारे। अच्छा। हे इकडून पोरगी म्हणजे आता समजा माझी आईची पोरगी होईते, पूनम आत्यानं कल्याणी आत्यानं काम लावलं। घेऊन जा लागते एका जणाला, आधार कार्ड लावा लागते तिथं। नकली आधार कार्ड माझ्या मम्मीचं आहे। हे इम्पॉर्टंट गोष्ट होय का? मी सांगतच आहो मस्त। ठीक सांग ना मग। मी तो सांगतो नाही ना। अरे मग सांगतो ना तुला मी। तर मम्मी चालली पुण्याले। अच्छा, असं का? हो। या ऑडिओ क्लिप मध्ये या मुलीनं काही लोकांची नावं घेतलेली आहेत, त्याचप्रमाणे या सगळ्यामध्ये एक मोठं रॅकेट आहे अशी माहिती सुद्धा ती देते असं ऐकू येते। अर्थात एनडीटीव्ही मराठीनं या ऑडिओ क्लिपची पुष्टी केलेली नाहीये। यानंतर